मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, प्रत्येक नवरात्रामध्ये आपण आपल्या आईची, आपल्या कुलदेवीची, आपल्या आई भगवतीची आपण ओटी भरत असतो. तर हीच नवरात्रामध्ये देवीची ओटी आपण कधी भरायची आहे, कशी भरायची आहे, ओटीमध्ये साहित्य काय काय घ्यायचे आहे. जर आपण घटस्थापना केलेली नसेल तर आपण ओटी भरू शकतो का? गर्भवती महिलांनी ओटी भरावी का? हे सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आपण घटस्थापना केलेली असो किंवा नसो तरीही आपण या नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. आता बघा, नवरात्रात कुलदेवीची ओटी कधी भरावी तर सप्तमीला, अष्टमीला किंवा नवमीला तुम्ही आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकता. आता बघा, एखाद्या स्त्रीची ओटी आपण कधी भरतो? जेव्हा एखादी स्त्री माहेरवाशी तिच्या सासरी जायला निघते त्यावेळेस आपण तिची ओटी भरत असतो. म्हणजेच काय तर बघा, ज्या वेळेस निरोपाचा जो क्षण असतो त्यावेळेस आपण प्रत्येक स्त्रीची आपण ओटी भरत असतो. त्यामुळे तुम्ही ओटी ही 7व्या माळेपासून पुढे कधीही तुम्ही भरू शकता. तर सर्वात अगोदर ओटीचे आपण साहित्य बघूया. बघा, देवीला सर्वात अगोदर आपल्याला साडी घ्यायची आहे. आता साडी कशी निवडायची तर साडीमध्ये आपण जरीची साडी, रेशमी साडी किंवा काठापदराची कुठलीही साडी आपण घेऊ शकतो किंवा सर्वात महत्वाची कॉटनची साडी तुम्ही घेऊ शकता. आता या साड्यातून सात्विक लहरी प्राप्त होत असतात, म्हणून याच साड्या आपल्याला निवडायच्या आहेत. आता यामध्ये रंग तुम्ही कोणता घेऊ शकता तर बघा, रंग तुम्ही काळा सोडून तुम्ही कुठलाही रंग घेऊ शकता. पण बघा, शक्यतो जेव्हा देवीची ओटी भरली जाते तर तेव्हा हिरवा, पिवळा किंवा लाल रंग जास्त निवडला जातो. पण तुम्हाला जो घ्यायचा असेल तुम्ही तो घेऊ शकता, फक्त काळा रंग घेऊ नका. जर साडी न घेता तुम्ही फक्त ब्लाउज पिसाने सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता. ओटीचं साहित्य घ्यायचं आणि ब्लाउज पीस, त्याने सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता. यथाशक्ती आपल्याला जसं घडेल तसं करू शकतो, फक्त श्रद्धेने, विश्वासाने आपल्याला करायचे आहे. त्याच्यानंतर ओटी भरण्यासाठी आपल्याला बाकीचं साहित्य काय तर बघा, 1 वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. आईची ओटी भरत असताना गव्हाने भरू नका, ती तांदळानेच भरायची असते. तर 1 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत. नंतर ओटी भरण्यासाठी आपल्याला ओटीचे साहित्य, त्यामध्ये आपण खारीक, वाटी, सुपारी, बदाम, हळकुंड आणि 1 श्रीफळ घ्यायचं आहे, म्हणजे नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि शृंगारातील साहित्य घ्यायचे आहे. बघा, शक्य झाल्यास आपल्याला 16 शृंगार घ्यायचे आहेत. आता तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे घ्या, पण असे शृंगार घ्या की ज्याचा वापर होईल. आणि जर तुम्ही घरी जर ओटी भरत असाल तर ते जे साहित्य आहे ते तुम्ही स्वतः सुद्धा देवीचा आशीर्वाद म्हणून तुम्ही स्वतः वापरू शकता. म्हणून जे काही साहित्य घ्यायचं आहे शृंगाराचं ते चांगलं आणि आपणच वापरायचं आहे. तर असं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्याबरोबरच आपल्याला 1 गजरा ठेवायचा आहे किंवा वेणी सुद्धा तुम्ही ठेवू शकता, कारण गजरा, वेणी आईला अतिशय प्रिय आहे. तर गजरा किंवा वेणी ठेवायची आहे. हे सर्व साहित्य ठेवायचे आहे. त्याचबरोबर दक्षिणा ठेवायची आहे आणि आईला सर्वात प्रिय आहे ते पान, विडा आपण ज्याला म्हणतो. बघा, जर शक्य झालं तर तुम्ही तांबूल सुद्धा ठेवू शकता. जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही, पण पान असो, विडा असो किंवा तांबूल असो. आणि यथाशक्ती आपल्याला त्या ओटीवर आपल्याला दक्षिणा ठेवायची आहे. आणि बघा, जेव्हा आपण हे सर्व साहित्य आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचं आहे. ताटामध्ये ठेवल्याच्या नंतर साडी ठेवा, सर्व शृंगाराचं साहित्य ठेवा, श्रीफळ ठेवा. श्रीफळ ठेवताना श्रीफळाची जी शेंडी आहे ती देवीकडे झाली पाहिजे, अशा प्रकारे ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत. आता तांदूळ टाकत असताना 3दा तांदूळ टाकायचे. तर 3 वेळेस आपण हातामध्ये घ्यायचे आणि त्या ओटीवर टाकायचे. 3 वेळेस आपल्याला तांदूळ त्या ओटीवर, म्हणजे त्या ताटाच्या जे साडी वगैरे ठेवली त्याच्यावर टाकायचे आहेत. आणि त्याच्यानंतर हळद, कुंकू आपल्याला लावायचे. साडीला लावा, सगळ्या पूर्ण पूजेला, साडीला, श्रीफळाला, सर्व पूजेवर आपण हळद आणि कुंकू टाकायचं आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला हळद कुंकाच्या पुड्या टाकायला विसरायचं नाही. तुम्ही
करंड सुद्धा ठेवू शकता किंवा हळद कुंकवाच्या पुड्या सुद्धा ठेवू शकता। तर हे सर्व साहित्य आपल्याला ओटी भरल्याच्या नंतर असं उचलून घ्यायचं हातामध्ये, छातीला लावायचं आहे आणि देवीचा जय जयकार करायचा आहे। आता देवीचा जय जयकार कसा करायचा तर बघा, उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय। अशा प्रकारे आपल्याला देवीचा जय जयकार करायचा आहे आणि ते ताट आहे ते आपल्याला देवीच्या समोर ठेवायचं आहे। आता जर तुम्ही मंदिरामध्ये जर ओटी भरत असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे ओटी भरायची आहे आणि जे काही साहित्य आपण नेलेलं आहे ओटीला ते तिथेच ठेवून द्यायचं आहे। आणि जर तुम्ही घरी ओटी भरणार असाल तर ते सर्व साहित्य तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता। बघा, बऱ्याच वेळेस आपण जेव्हा आपल्या देवीच्या मूळ ठिकाणी जातो तिथून आपण देवीला दिलेल्या साड्या आपण विकत घेऊन देवीचा प्रसाद म्हणून आपण आपल्या घरी घेतो आणि आपल्या स्वतःसाठी घेत असतो। त्याचप्रमाणे ही सुद्धा देवी आहे आणि हा सुद्धा प्रसाद म्हणून तुम्ही ही साडी हे सर्व साहित्य तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता। आता बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी आपण ओटी भरतो त्याच दिवशी आपल्याला परड्या देखील भरायच्या असतात। आता परड्या भरणे म्हणजे काय तर बघा, देवीची परडी आणि माळ असते, त्यामध्ये आपल्याला देवीला शिधा द्यायचा असतो। बघा, तुम्ही बऱ्याच देवीच्या मंदिरामध्ये पाहिलं असेल जिथे परड्या ठेवलेल्या असतात, परड्या आणि माळ असते ती ठेवलेली असते, त्यामध्ये आपल्याला शिधा ठेवायचा असतो। त्या शिध्यामध्ये काय काय असतं तर बघा, त्यामध्ये असते गव्हाचं पीठ असतं, मीठ असतं, तांदूळ असतात, लाल मिरची, तेल, हरभऱ्याची डाळ, गूळ, हे सर्व साहित्य आपल्याला त्या परड्यामध्ये भरायचं असतं आणि परड्यांची पूजा करायची असते, दक्षिणा टाकायची असते। जेव्हा आपण परड्या भरतो तेव्हाच आपल्याला आईची ओटी भरल्याचं पूर्ण पुण्य फळ हे आपल्याला मिळत असतं आणि तेव्हाच आपला संपूर्ण व्रताचं फळ हे आपल्याला मिळत असतं, नाहीतर आपलं व्रत हे अपूर्ण राहत असतं। म्हणून परड्या भरण्याला खूप महत्व आहे। तर बघा, आता जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन परड्या भरू शकता, पण बघा या परड्यामध्ये जे साहित्य आहे ते थोडक्यात कुठलं आहे तर थोडक्यात सांगायचं म्हणजे ते सर्व साहित्य पूर्णच आहे। गव्हाचं पीठ, हरभऱ्याची डाळ, गूळ, तांदूळ, मीठ, मिरची हे सर्व पूर्णाचं साहित्य आहे। जर तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये जाणं शक्य नाही झालं तर अशा वेळेस ते सर्व साहित्य थोडं थोडं तुम्ही एका ताटामध्ये काढायचं आहे। दक्षिणा वगैरे सर्व साहित्यामध्ये काय काय आहे परत एकदा सांगते, गव्हाचं पीठ, मीठ, लाल मिरची, तेल, हरभऱ्याची डाळ, तांदूळ आणि गुळ हे सर्व साहित्य थोडं थोडं आपल्याला एका ताटामध्ये काढायचं आहे आणि जिथे आपण ओटी भरलेली आहे तिथेच देवीला हे सर्व साहित्य तिथे ठेवायचं, त्यामध्ये दक्षिणा ठेवायची आणि त्या ताटाला हळद, कुंकू, अक्षता, धूप, दीप दाखवायचा आहे। तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे करू शकता आणि हे केल्याच्या नंतर 7व्या, 8व्या किंवा 9व्या माळीला तुम्हाला ही परडी भरायची आहे आणि जेव्हा कधी तुम्ही मंदिरामध्ये जाल तेव्हा हे साहित्य तुम्ही मंदिरामध्ये ठेवायचं आहे। पण बघा, आता तुमचं मंदिरामध्ये जाणं ही शक्य नाहीये किंवा तुमच्या जवळपास मंदिर नाही, तर अशा वेळेस ज्या वेळेस तुम्ही अष्टमीला, नवमीला किंवा दशमीला, दसऱ्याच्या दिवशी आपण पुरणाचा स्वयंपाक करतो, तर तेव्हा तुम्ही पुरणामध्ये ते साहित्य वापरा आणि त्याचाच नैवेद्य तुम्ही देवीला दाखवा। असं सुद्धा तुम्ही करू शकता। असं केल्याने तो जो नैवेद्य आहे तो देवीपर्यंत पोहोचतो। तर अशा प्रकारे विधिवत आपल्याला देवीची ओटी भरायची आहे। आता बघा, ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी ओटी भरावी का तर त्यांनी ओटी भरू नये, कारण त्यांची ओटी अगोदरच भरलेली असते, म्हणजे त्यांच्या ओटीमध्ये बाळ असतं, म्हणून तुम्ही ओटी भरू शकत नाही। तुम्ही आपल्याला कितवाही महिना असो, पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत तुम्ही कुठल्याही देवीची ओटी भरू शकत नाही। जर तुमची खूपच इच्छा असेल देवीला ओटी भरायची तर तुम्ही तुमची सर्व साहित्य घेऊन तुमच्या घरातील तुमच्या सासूबाई, जाऊ कोणी असेल तर त्यांच्या हातून तुम्ही ओटी भरू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला ओटी भरायची आहे। तर ही छोटीशी माहिती होती की नवरात्रामध्ये ओटी कशी भरावी, कधी भरावी आणि काय साहित्य असतं हे सर्व मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।